मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे बघा आपल्या एका नवीन चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण शेतात आलो होतो बघा आणि आता वाजलेले आहे बघा तरी आणि 7 आणि धुळीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्याच्यामुळे कापसाला थोडा रोग प्रतापही वाढलेला आहे. थोडे पानं झडत आहे, बघू शकतो तुम्ही. पिवळा रोग पण पडला आपल्या कापसाला. मला दाखवतो मी, व्हिडिओ संपूर्ण वॉच करा. तर कोणतं औषध मारलं बघा आम्ही आणि कोणता रोग आला होता ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण वॉच करा. मागू बघू शकता तुम्ही मित्रांनो, आपण आता आपल्या कपाशीपाशी आलेलो आहे. तर बघून घ्या तुम्ही, हे मागं बघू शकता तुम्ही. कापसाला थोडाफार म्हणजे असं धुईमुळे थोडा असं सुरकडल्यावानी झालेलं आहे झाडं, आणि त्यांना आम्ही कोणतं औषध मारलं बघ, बुरशीनाशक आणि आळ्याचं औषध मारलेलं आहे बघा. म्हणजे ती बुरशी आली होती झाडाला खालून, त्याच्यामुळे ते औषध मारलं. आणि इकडं थोडंफार, आणि हे बघू शकतात पाते पण थोडे गळून चाललेले आहे. त्याच्यामुळे आम्हाला उद्या पण एक औषध मारायचं आहे बघा. तुम्हाला सांगतो मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ संपूर्ण वॉच करा की तुम्हाला समजेल आजची माहिती कोणती होती आणि काय होती. तर बघू शकता तुम्ही, मी आता शेतामध्ये आलेलो आहे बघा. पण येत आहे आणि थोडंसं पिवळटपणा आला आहे. तर आम्ही सांगणार आहे आज आम्ही आमच्या कपाशीला कोणतं खत टाकलं आणि कोणतं नाही, ते मला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा. तर व्हिडिओ संपूर्ण वॉच करा की तुम्हाला समजेल आजच्या व्हिडिओमध्ये की आपण कोणतं खत टाकलं आणि कोणतं नाही. तर मित्रांनो, आम्ही पहिल्यांदा भारी टाकलं होतं बघा, 38-46-46 पहिल्यांदा टाकलं होतं विर्या, आणि दोन्ही कालून आणि एक पोटॅश टाकलं होतं भारीमध्ये. तिन्हीची टस्सर केली आणि सरकीला कपाशीला टाकून दिलं बघा. आणि दुसरं म्हणजे कसं आहे मित्रांनो, की जे आपले तुम्ही म्हणता बा लाग लागत नाही कपाशीला, लागत नाही. तर लाग कशामुळे लागत नाही हे बघू शकतो तुम्ही. अशी शेंडे बांधावं लागते. तुम्ही जे आपली कपाशी आहे का बघा, तिचे शेंडे कधी बांधत नाही. ज्या कपाशी शेंडे बांधलेले असते तिला जास्त लाग असतो. जे आपले वरती कपाशी जायला असते बघा, त्याला अजिबात लागत नाही. काहून की ती नुसतंच वर ताकद नेतं, खाली अजिबात ताकद राहत नाही त्याला. म्हणजे ते वर नुसतंच झाडाला घेऊन जातो. तर आमचा आता खूप मोठा पण कापूस फुटलेला आहे, बघू शकता तुम्ही शेतामध्ये. आणि सांगू इच्छितो की आज धुळीचं प्रमाण वाढलं आहे, तरी आम्हाला उद्या आता कोणती फवारणी घ्यायची ती विचार करावा लागेल. तर बघू शकता तुम्ही आणि आभाळ पण आलेलं आहे, थोडं आळाई पण पडत आहे, बुरशी पण पडली होती. आता आम्ही कपाशीवरती औषध मारून दिले. तर बघू शकता तुम्ही. तर तुम्हाला दाखवतो आपल्या कपाशीला लाग कसा लागला आहे आणि कसा नाही, तर ते तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनो. कसा लागला आहे, पण थोडंसं बुरशीनाशक पण आलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि इकडं थोडंसं कापूस पण फुटला आहे. तर बघू शकता तुम्ही, चांगलाच कापूस आमच्या कपाशीला फुटत चालला आहे आता. तर बघून घ्या. तर व्हिडिओ लाईक केल्याशिवाय आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर चला मग, जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही कसा मस्त लागलेला आहे आपल्या कपाशीला. कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा.